मॉर्निंग. आज दुसरा दिवस आहे. आम्ही उठलो 6 वाजताच. आता 6:53 झालेत आणि 7चा कासवांचा टाईम असतो ना सकाळी. आम्ही फटाफट दात घा पिऊन इथे आलो आणि आता इथे तेजस बाईक पार्क करतो. इथून चालत जायचं. चालत 5-10 मिनटं लागतात. आता फटाफट चालत जातो. बघू कासवांची काय सिच्युएशन आहे आज. थांबेल असा लागला पाहिजे. पेट्रोल लिकेजचा प्रॉब्लेम काय. वयानुसार वजन वाढतं ना. गेन होतं नाही ह्यांचं आहे ना माझ्याकडे. आपण जवळ नाही आहे. टर्टल्स सोडले पाण्यात. टोटल 11 टर्टल्स निघाले होते. तर त्यांनी 2 ग्रुप केलेले. एका साईडला त्यांनी 7 सोडलेले, एका साईडला 4 सोडलेले. 5 होते मग 12 झाले. टोटल 12 होते मग 11 नव्हते. आणि आम्ही आता चालत चालत तिथे वरती जातोय. तिथून बघू व्ह्यू कसा आहे तो. बीच इथे सनराईज तर खूप मस्त होता. मी चढायला सुरुवात केली आहे. म्हणजे रस्ताच नाही चढायला. हो इकडनं चल असा. ते सांगतो तुला काय नाही करणार नाही का. आम्ही तिथे वरती गेलेलो. तिथून आलो आता खाली. पाण्यात जातो थोडा वेळ. पाण्यात जाणारे म्हणजे असं पायच भिजवणारे फक्त. आणि मग परत जाऊ नाश्ता करून निघू. आंघोळ पण करायची. आंघोळ पण करायची. बीचवरून निघालो आहे आम्ही. आता परत होमस्टेवर चाललो आहे. आंघोळ करायची, नाश्ता करायचा आहे आणि निघायचं आहे. मग येस मागे 9चं निघायचा टार्गेट होता आणि 9 वाजलेत ऑलरेडी. 9:07 झालं आणि अजून इथेच गावातच फिरतोय आम्ही. मजा येते गावात फिरायला. एकदम रिलॅक्सिंग गाव आहे. तर व्हिडिओ घेतो एक फक्त. ते आजी आम्हाला नाश्ता बनवून देतात गरम गरम. हे दोघं थांबले पण नाही माझ्यासाठी, बसले. त्याच्या आंघोळ करायला आलेला आणि टॉवेल मांडीवरच घेऊन बसला खायला. सुख सुख बाई. सुख आहे सुख. तर 11:15 झालेत आणि निघतोय आम्ही आता. बाईक सेट केलं आहे. तेजस बॅग बांधतो आहे. मी इथे बांधली बॅग. चिन्मयचं पण सेट आहे. आता इथून निघतोय. आम्हाला फेरीला गर्दी मिळेल आज, कारण खूप लोक रिटर्न चाललीत आज. हां सगळेच.
आणि आम्ही मध्ये एका स्पॉटला थांबणारे फोटो काढायला. तर तेवढंच खूप घाम येतो, असा उभ्या उभ्या बॅग पॅक करतो आणि फुल असं चेहरा घामाने भरला. इथे साईडला अजून एक ग्रुप आहे, रायडर्सचा मोठा ग्रुप आहे. तर निघालो आहे आम्ही. टाईम झाला आहे 11:23. ट्रिप सेट नाही केली. ट्रिप पण सेट झाली आहे. ग्लव्स वगैरे नाही घातले, जॅकेट पण नाही घातलं आहे. जॅकेट इथे ठेवलं आहे कारण पुढे थांबायचंच आहे. इथेच कुठेतरी चांगला स्पॉट बघून थांबू, फोटो काढू काही आणि मग जाऊ पुढे. फेरीला गर्दी असणार आहे असं मी बोलतोय मगासपासून, असं आम्हाला सांगितलं पण आहे. पण असं पण सांगितलं गेलं आहे की मोटरसायकल असल्यामुळे तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार. तर बघू तिथे थांबायला लागतं आहे की नाही. थांबायला तसा काय प्रॉब्लेम नाही आहे, पण खूप गरम होतं आहे. उभं राहिलो ना की लगेच घाम येतो, त्यामुळे जर थांबायला लागलं तर वैताग येईल. तर इथे आम्ही फोटो काढायला थांबलो आहे. खूपच छान स्पॉट आहे आणि बाईक्स अशा दिसत आहेत. इथून फेरी अजून 15-20 मिनिटांवर असेल मला वाटतं. आणि तेजस थांबला मागे, काय माहिती काय झालं. इथे आंबे दिसलेत वाटतं म्हणून तेजस थांबला. आंबेच आहेत. रत्नागिरी हापूस. अजून 50 मिनिटं झालेत. खूप वेळ थांबलो इथे. 6 डझन आंबे घेतलेत. 3 पेट्या आहेत 2-2 डझनच्या. म्हणजे तिघांना 2-2 डझन घरी नेता येतील. एक तर मागे डॉमिनरवरच बांधलं आहे आणि 2 चिन्मयनी एंटॉर्कवर घेतले आहेत. आणि मग चिन्मयची बॅग तेजसकडे दिली आहे स्क्रॅम्बलरवर. आता जर फेरी नसेल आली ना तर तिथे पण थांबायला लागेल. मग त्यानंतर ब्रेक नाही घेणार पण खूप लेट झालं. चिन्मयला लवकर पोचायचं होतं घरी, त्याला एका कार्यक्रमाला जायचं होतं. आता वाटत नाही तो पोचेल तोपर्यंत. बघू. फेरीसाठी थांबलं. 4 व्हीलर्सची तर खूप मोठी लाईन आहे. बाईक असल्यामुळे लगेच जाता येईल. ते 2 पेट्या ठेवल्या आहेत एंटॉर्कवर. एक डॉमिनरवर अशी बांधली आहे. फेरीमधनं आलो आहे बाहेर.
इथून मानगाव अराउंड 60 किलोमीटर्स आहे आणि मानगावपासून हायवे लागेल. तर काल इथे गेलेलो, पण जे फोटोज वगैरे काढले ना थांबलेलो, या स्पॉटला गेलेलो. रस्ता छोटासा आहे पण मस्त आहे. खूप गरम होतं आहे आणि आता मार्च एंड आहे, एप्रिल येईल, मे मध्ये तर जेव्हा राईड करणार काहीतरीच गरम होणार. तर आत्ता पण हेल्मेटच्या आतमध्ये पूर्ण घाम आला आहे, कारण फेरीवर निघताना हेल्मेट घातला ना आणि 10 मिनटं तिथेच उभं राहायला लागलं तसं हेल्मेट घालून. आता रोड थोडा मोठा झाला आहे, जरा स्पीड मेंटेन करायचा प्रयत्न करू. 142 झालेत, खूप लेट झालं. तसं मला घरी बसून काय खास करायचं नाही, पण तरी इथे मला वाटतं आता एक राईट टर्न येईल. स्ट्रेट रोड श्रीवर्धनला जाईल आणि राईट टर्ननी आम्ही मानगावच्या साईडला जाऊ. स्पीड जरा मेंटेन होते. आता रोड पण मोठा झाला आहे आणि चांगला आहे रोड. याच रोडने आलेलो काल. आजचा डिस्टन्स फक्त 24 किलोमीटर झाला आहे अजून. सकाळी किती वाजता निघालेलो? 11:15 निघालेलो मला वाटतं सकाळी. आता 2 वाजत आलेत आणि 24 किलोमीटरच झालेत. म्हसळाला ऑलमोस्ट पोचणार आहे आम्ही आता. आणि इथून मानगाव 20 ते 25 किलोमीटर असेल, म्हणजे हायवे इथून 20 ते 25 किलोमीटर आहे. भूक लागायला सुरुवात झाली आहे. असं वाटतं डिस्टन्स कवरच नाही होत आहे, खूपच गरम होत आहे. आणि आता थोडंसं जस्ट मागे बोर्ड गेला, मानगाव 17 किलोमीटर. तहान पण खूप लागली, खूप डिहायड्रेटेड फील होत आहे. पोचलो आहे मानगावला आणि गरमी खूपच वाढली आहे, म्हणजे अशा गरम वाफा लागत आहेत. हेल्मेट वर घेतलं डोळ्यांना ते असं सहन होत नाही, एवढ्या गरम वाफा लागत आहेत. वाजलेत, मानगावला पोचलो आहे. 65 किलोमीटर झालेत सकाळपासून आणि घर अजून अराउंड 150 किलोमीटर. ऊसाचा रस प्यायला थांबलो आहे. ऊसाचा रस पिऊन निघालो आहे. 20 मिनिटाचा एक ब्रेक झाला. आता 50 किलोमीटर नॉनस्टॉप जाऊ. सर्कस लागला आहे इथे. 50 किलोमीटर नॉनस्टॉप जाऊ आणि मग परत एक वॉटर ब्रेक घेऊ आणि रिफ्यूल पण करू. तेव्हा मग दोन्ही कामं एकसाथ होऊन जातील.
सकाळपासून 118 किलोमीटर झालेत, 4:30 वाजलेत आणि बाईक रिझर्वला लागली आहे. मग पुढच्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून घेऊया. चिन्मयची तर मगाशीच रिझर्वला लागली आहे, म्हणून चिन्मयनी मला सांगितलं त्याच्या मागूनच चालायला, कारण जर पेट्रोल संपलं त्याला टोचत मारायला. आणि तेजस गेलाय पुढे. हा तेच, आम्ही रिफ्यूल करायला थांबलो आणि तेजस गाडीसोबत बेडू मारला. आता अडकलाय तिथे असं वाटतं. अरे मी असं इथे बाईक होती ना, तेव्हा मी असं माझी नजर गेली, मला वाटलं की काहीतरी माती वगैरे आहे. तर मी असं बघायला गेलो, बघतो तो भेंडी पाय दिसतोय. चिन्मयला चुकून दिसलाय आणि हा बाई वेळा सोडून बेडूक घेऊन आला. असं भेटलं बेडूक. ग्लव्स काढून ठेवले थोडा वेळ. हातांना आता बरं वाटतंय जरा ग्लव्स काढलेत तर. आता इथे थांबणारच आहे आम्ही पाणी पिण्यासाठी. इथे ब्रेक घेतला होता, चहा प्यायलो, वडापाव खाल्ला आणि टाईम झाला आहे 5:30 होत आलेत मला वाटतं. बरोबर ना, 5:30 झालेत. कधी 4 वाजता घरी पोहोचायचा प्लॅन होता. 4ला पप्पांना काय बोलून आलेलास तू? 3ला वाजता घरी येणार मी. आणि आता इथे 5:30. अजून पेनमध्ये पण पोचलो नाही, थोडं मागेच आहे. अजून 2-2.5 तास जातील. 2-2.5 तास. तर मग राईड संपत आलीच आहे आता. आणि काय बोलतो तेजस, राइड दुख जरा व्यक्त कर. राइड खत्म होने का गम तो है ही, थोड़ा से ज़्यादा गम है कल ऑफिस जाके 8 घंटा ऑफिस बैठना है. आलेत 139 किलोमीटर्स कवर झालेत सकाळपासून. 33चा मायलेज मिळाला आहे. आम्ही पेन क्रॉस केलं आहे. आता पनवेलला एक ब्रेक घेऊ आणि मग तिथून मोस्ट प्रोबेबली डायरेक्टच जाऊ घरी. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खूप ट्रॅफिक लागलं. तरी मूव्हिंग आहेत गाड्या, असं नाही की उभ्याच आहेत एका जागेवर. आणि बाईक तर काय साईडनी काढता येते. हां थांबूया जरा. वॉटर ब्रेक, खूपच तहान लागली. पनवेलला पोचलोय, हालत खराब झाली आहे. ट्रॅफिक लागलं खूप लास्टला. अराउंड 6:30 वाजले असतील. किती वाजले? 6:41. इथे थांबलो, पाणी प्यायलो. फुल धुळीने भरलंय. आता तुम्हाला कॅमेऱ्यात वाटत नसेल कदाचित धूळ बसली, खूप धूळ आहे कारण पूर्ण रोड काम चालू. लास्ट फेज चालू आहे राईडचा.
लास्ट फेज म्हणजे आता कुठे ब्रेक घेणार नाही, डायरेक्ट घरीच जाणार. खूप टाईमपासून राईड करायची होती आणि केली फायनली. पण मग ते असंच वाटतंय की अजून 1 नाईट पाहिजे होती एक्स्ट्रा. मग आम्हाला रत्नागिरीच्या साईडला अजून जाता आलं असतं कुठेतरी. आज सकाळी निघताना तोच विषय चालू होता नाश्ता करताना की जाऊया का. पण मग तेजसला पण सुट्टी घ्यायला लागली असती उद्या, म्हणजे मंडेला. मला पण सुट्टी घ्यायला लागली असती. आणि तेजसनी ऑलरेडी फ्रायडेला सुट्टी घेतलेली आणि सॅटर्डे संडे त्याला ऑफ होतं. आणि मी सॅटर्डेला सुट्टी घेतलेली आणि संडे ऑफ होतं. तर त्यामुळे ते पॉसिबल नाही झालं. आम्ही चेंबूर आणि जसं सायनवरून न जाता RCF कॉलनीमधून आलो. आता फ्रीवेवर आहे. ह्या छोट्याशा पॅचमध्ये बाईक्स अलाउड आहेत ना, फ्रीवेवर, ईस्टर्न फ्रीवेवर. आता इथे हा वडाळ्याचा एक्झिट आणि मग कॉटन ग्रीनवरून जाऊ. तर आजचा डिस्टन्स झाला आहे 210 किलोमीटर. 33चा मायलेज आहे, 39ची ॲव्हरेज स्पीड आणि टोटल राईड झाली आहे 426 किलोमीटर्स. आणि त्याला पण सेम 33चा मायलेजच दाखवत आहे. पोचलो आहे बिल्डिंग खाली. आपापल्या आंब्याच्या पेट्या सगळ्यांनी ताब्यात घेतल्यात. आंबा हाईस्ट भाई. सध्याच्या वेळेला हे सोन्यापेक्षा जास्त भाव आंब्याला आहे. हां ते तर आहे. सगळे त्रासलेले दिसतील. आता चिन्मय इथून जाईल घरी. चिन्मय डायरेक्ट जाणार होता पण त्याच्याकडे आंब्याच्या 2 पेट्या होत्या. मला तेजसनी जाऊन नाही दिलं डायरेक्ट. मेन खजिना त्याच्याकडेच होता, कसं सोडणार त्याला. हम फर्स्टला असं कोणीतरी असं एकाला धक्का द्या. 2